राजेंद्र हगवणे हे नाव सध्या महाराष्ट्रात मोठ्या खळबळीचं कारण बनलंय। एक प्रतिष्ठित, श्रीमंत आणि राजकीय संबंध असलेल्या कुटुंबातील व्यक्तीवर खुनासारखा गंभीर आरोप लागतोय, तोही स्वतःच्या सुनेचा मृत्यू प्रकरणाचा। वैष्णवी हगवणेच्या संशयास्पद मृत्यूनंतर राजेंद्र 7 दिवस फरार होता। या काळात तो महाराष्ट्रात आलिशान गाड्यामधून फिरला, हॉटेल्समध्ये राहत असल्याचे अनेक पुरावे सुद्धा समोर आले। त्याच वेळी मटण खातानाचा त्याचा तो व्हिडिओ व्हायरल होतो आणि जनतेच्या संतापाला नवेच ते तेल मिळतं, जिथे संपत्ती, सत्तेचा गैरवापर आणि एक तरुण मुलीच्या दुर्दैवी मृत्यू मागचं गूढ दडलेलं आहे। नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज। राजेंद्र हगवणे हे नाव सध्या महाराष्ट्रभर गाजते, पण एका खुनाच्या गुन्ह्यातून त्याच्यावर स्वतःच्या सुनेचा म्हणजेच वैष्णवी हगवणेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात थेट हात असल्याचा आरोप आहे। पत्रकारांनी जेव्हा त्याला विचारलं की तुला कुणाचा किंवा त्या खुनाचा पश्चाताप होतोय का, तुला काही सांगायचं आहे का, तेव्हा पोलीस बंदोबस्तात तोंड झाकलेला राजेंद्र हगवणे फक्त नकारार्थी हात हलवतो, न बोलता अनेक प्रश्नांची उत्तरं टाळतो। वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र 7 दिवस फरार होता। पोलीस, स्थानिक यंत्रणा याचा शोध घेत होत्या, पण तो महाराष्ट्रातच आलिशान गाड्यांमध्ये फिरत होता, हॉटेल्समध्ये आरामात राहत होता। एवढंच नाही तर त्याच्या या फरारी दरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, तो दुसऱ्याच दिवशी मटण खातानाचा। समाज माध्यमावर यामुळे प्रचंड संताप व्यक्त करतोय आणि एकीकडे सून मृत्युमुखी पडली आणि दुसरीकडे सासरा मटण खातोय। हे खरंच आश्चर्यचकित करणार आहे। राजेंद्र हगवणे हा एक अत्यंत श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबातून येतो। हगवणे कुटुंबाचं मूळ गाव पश्चिम महाराष्ट्रातील आहे। त्याच्या मालकीची अनेक एकर शेती आहे, ग्रीन हाऊस प्रोजेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या आणि काही ठिकाणी एज्युकेशनल ट्रस्टी आहे। संपत्ती अंदाजे 100 कोटीची घरात असल्याचं समोर आलंय। याशिवाय हगवणे कुटुंबाचं स्थानिक राजकारणातही ठसे आहेत। राजेंद्रचा भाऊ जिल्हा परिषदेचा माजी सदस्य आहे, तर पुतण्या स्थानिक युवा संघटनेचा सक्रिय नेता आहे। राजकारणातील या संबंधांमुळेच कदाचित पोलिसांनी त्यांच्यावर त्वरित कारवाई केली नाही, असं मत अनेक स्थानिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा मांडलंय। खरं तर जिचा मृत्यू झाला ती म्हणजेच वैष्णवी ही हगवणे कुटुंबात सून म्हणून आली होती। शिक्षित, हुशार आणि स्वाभिमानी वैष्णवीचं तिच्या लग्नानंतरचे दिवस फारसे सुखाचे नव्हते, असं तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईक सांगतात। सासरी ती सतत मानसिक त्रासाला आणि अपमानाला पाठ करत होती। तिच्या मृत्यूच्या दिवशी काय घडलं हे अजूनही आजही स्पष्ट झालेलं नाही। या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला वैष्णवीची सासू, नवरा आणि नणंद याला अटक केली। विशेष म्हणजे जेव्हा तिघांना वैद्यकीय तपासणीसाठी औंधच्या रुग्णालयात नेलं गेलं तेव्हा राजेंद्र हगवणे तिथेच होता, पण लगेचच तिथून तो फरार झाला। राजेंद्र हगवणेला पोलिसांनी अनेक दिवसानंतर अटक केली, पण तोपर्यंत समाज माध्यमावर संतापाचा भडका उघडला होता। पैशाच्या बळावर कायदा झुकतो का, महिला सुरक्षित का नाहीत, असे सवाल त्यानंतर विचारले गेले। विरोधकांनाही सरकारवर निशाणा साधला की प्रभावशाली कुटुंब असल्यानेच ही संथ कारवाई झाली। पूर्वी एक प्रतिष्ठित उद्योगपती म्हणून ओळखला जाणाऱ्या हगवणे कुटुंबाची आता छवी पूर्णपणे मलिन झाली आहे। संपत्ती, सत्ता आणि अहंकार याचं मिळून काय परिणाम होऊ शकतो हे याचं उदाहरण ठरलंय। सध्या राजेंद्र हगवणे पोलीस कोठडीमध्ये आहे आणि तपास त्याचा सुरू आहे, पण यामधून एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे जर तुमच्याकडे पैसा, राजकारण आणि संबंध असतील तर कायदा खरंच सर्वांसाठी सारखाच राहतो का? हा केवळ एक खटला नाही तर एक संकेत आहे। सत्ताधारी आणि धनिक वर्ग जर गुन्ह्यांपासून वाचू शकतो तर समाजाला, सामान्य माणूस समाजातला कोणाकडे पाहू आणि कोणाकडे न्याय मागणार?